नमस्कार. फायनली आपण पाहतोय राकेश हा त्याच्या नवीन गर्लफ्रेंड बरोबर गोव्याला फिरायला गेलेला असतो. राकेश स्वतःशी बोलत असतो, या सगळ्या कटकटीपासून जरा गोव्याला गेलो नवीन गर्लफ्रेंड बरोबर, रिया बरोबर, तर जरा मस्त वातावरण होईल आणि तिचा मला आनंदही उपभोगता येईल. आणि अशातच आता राकेशने थेट रियाला असं म्हटलेलं असतं, डार्लिंग कसं वाटतंय तुला गोव्याला येऊन. त्यावर रिया म्हणत असते, अरे काय सांगू तुला, खरंच माझं तर खूप आधीपासूनचं स्वप्न होतं गोव्याला यायचं, तेही स्वतःच्या हक्काच्या माणसाबरोबर, आणि तू माझा हक्काचा माणूस आहेसच ना. त्यावर लगेचच आता राकेश रियाचा हात हातात घेतो आणि बोलू लागतो, अगं हक्काचा काय, डबल टिबल चौबल हक्काचा आहे मी. तुला काही अडलं नडलं तर तू मलाच सांग. हे बघ, आता आपल्या दोघांचं लवकरच लग्न होणार आहे, त्यामुळे तू आत्तापासूनच माझी बायको आहे असं मी समजतो. आणि कसलाही माझा वेगळा स्वार्थ नाही या, फक्त आणि फक्त तुझ्या खूबसूरतीवर भाळलोय मी. काय कमालची देखणी आहेस ग तू. हे सगळं राकेश बोलतो आणि समोरची रिया राकेशवर आणखीनच भाळत जाते. रियाला असं वाटत असतं, खरंच या जगामध्ये मी सगळ्यात सुंदर मुलगी आहे आणि राकेश माझा अक्षरशः दिवाना आहे. अशातच आता राकेश रियाला म्हणत असतो, हे बघ, आपण साधारण मुंबईपासून 600 किलोमीटर लांबीवर आहोत, त्यामुळे तुला इथे अजिबात कोणत्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाहीये आणि लाजायची तर अजिबातच नाही. आता आपण ज्या बीचवर फिरणार आहोत ना, त्या बीचवर अक्षरशः फॉरेनर येतात आणि त्यांची कपडे घालायची पद्धत फक्त बघ. त्यावर रिया म्हणत असते, म्हणजे म्हणायचे काय तुला. त्यावर राकेश म्हणत असतो, अगदी तसंच सेम कपडे तुलाही घालायचे आहेत. त्यावर रिया म्हणत असते, म्हणजे तुला असं म्हणायचंय मी बिकनी वगैरे घालू. त्यावर राकेश म्हणत असतो, काय चुकीचं आहे, या ठिकाणचं कल्चरच तसं आहे. त्यावर मात्र आता रिया म्हणत असते, उगाचच काही बोलू नको, मी ऑलरेडी हॉटच आहे ना. त्यावर राकेश म्हणत असतो, प्रश्नच नाही, पण तरी पण मला तुझ्यातली ती जादू आज दिसायलाच पाहिजे. आणि अशातच आता राकेशने या रियासाठी आधीपासूनच शॉर्ट्स कपडे आणलेले असतात आणि तो रियाला दाखवतो. रिया ते सगळं पाहते आणि म्हणत असते, हे जरा जास्तच शॉर्ट्स आहे असं नाही वाटत का तुला. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं ह्याच्यापेक्षा पण असतात, पण मी एक मर्यादा ठेवली आहे. आणि अशातच आता नाईलाज असतो रियाला राकेशचं म्हणणं ऐकावं लागतं. इकडे आपण पाहतोय अर्णव अंजलीला म्हणत असतो, ताई तुझा नवरा आहे कुठे. त्यावर राकेश आता काही कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि तो साधारण 3 ते 4 दिवस येणार नाही असं अंजलीने अर्णवला म्हटलेलं असतं. त्यावेळेला अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो, या नालायकाकडे असं कोणतं काम आलं की तो 4 दिवस थेट अचानकपणे गायब झालाय. याचा शोध घेतलाच पाहिजे. नक्कीच हा कोणत्या ना कोणत्या मुलीबरोबर किंवा महिलेबरोबर चांगली अय्याशी करताना सापडू शकतो. आणि अशातच आता ईश्वरी तिथे आलेली असते. ती म्हणत असते, अर्णव सर कसला विचार करताय. आता राकेश बद्दलचा विचार अर्णवने ईश्वरीला सांगितलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही, हा नालायक कोणत्या ना कोणत्या मुलीबरोबर अय्याशीच करत असेल. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ईश्वरी हीच ती वेळ आहे, या नालायकाला बरोबर आपण टार्गेट करायची. आणि अशातच आता ईश्वरीने अर्णवला सांकेतिक भाषेमध्ये काहीतरी सांगितलेलं असतं. ते सगळं ऐकल्यावर आता राकेशच्या बाबतीतला अर्णवने असा एक निर्णय घेतलेला असतो की ज्यानंतर अर्णवने आपल्या एका माणसाला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, या राकेशला लवकरात लवकर शोधून काढायची, तेही पुढच्या 4 तासात. अर्णवच्या माणसाने म्हटलेलं असतं, सर काळजी करू नका, त्याचा मोबाईल नंबर ट्रेस केला ना की आपल्याला लगेचच कळेल की हा नालायक कुठे आहे. त्यावर अर्णवला पुढच्या 4 तासात लगेचच अर्णवच्या माणसांनी हा गोव्याला ऐश करतोय असं म्हटलेलं असतं आणि लगेचच अर्णव म्हणत असतो, चला मग आपल्यालाही आता गोव्याला निघायला हवं.
त्यावर अंजली म्हणत असते, अचानकपणे अर्णव आणि ईश्वरी कुठे निघालात तुम्ही? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई फक्त आम्ही नाही तर तू सुद्धा आमच्या बरोबर गोव्याला यायचंय. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, नाही अजिबात नाही, मी यांच्या शब्दाबाहेर नाहीये. उद्या जर ह्यांना कळलं की ते आलेत आणि मी जागेवर नाहीये तर त्यांना काय उत्तर देऊ मी? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई तुझा नवरा 4 दिवसांनी येणार आहे, आपण फक्त आजच जायचं आणि आजच यायचं, बाय फ्लाईट. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, तरीही मला त्यांना विचारावं लागेल. त्यावर अर्णव म्हणत असतो, अगं ताई प्लीज त्याला कॉल करू नको. तुला जर माझ्यावर विश्वास असेल ना तर अजिबातच त्याला विचारायची गरज नाहीये. तू फक्त माझं ऐक, आपण बाय फ्लाईट जाऊ, बाय फ्लाईट येऊ. आता मात्र ईश्वरीनेही रिक्वेस्ट केल्यामुळे अंजली गोव्याला जायला तयार होते आणि अशातच आता सेपरेट प्लेन करून अर्णवने थेट अंजलीला ईश्वरी सकट गोव्याला नेलेलं असतं. गोव्याला ज्या हॉटेलमध्ये हा राकेश आणि ती राकेशची गर्लफ्रेंड मजा करत असतात त्याच ठिकाणी आता अर्णव उतरलेला असतो. अर्णवने एक हॉटेल बुक केलेलं असतं, रूम, आणि त्या रूम मध्ये जात अर्णवने अंजलीला असं म्हटलेलं असतं, ताई याच ठिकाणी तू ईश्वरी बरोबर थांब, मी आलोच. लगेचच आता अर्णव हॉटेल बाहेर आलेला असतो. अर्णवचा माणूस आधीपासूनच तिथे उभा असतो. अर्णव म्हणत असतो, कुठे आहे तो नालायक? त्यावेळेला अर्णवचा माणूस म्हणत असतो, सर त्या 13 नंबरच्या खोलीमध्ये हे दोघं ऐश करत आहेत. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, खरं आहे ना, अगदी चुकीचा नंबर नाहीये ना 13? त्यावर अर्णवचा माणूस म्हणत असतो, सर मी त्या दोघांना ज्यूस द्यायला वेटर बनून गेलो होतो, मी सगळी इत्याभूत माहिती काढली आहे. इकडे आपण पाहतोय अर्णव अचानकपणे 13 नंबरच्या रूमला टकटक करतो. आतमध्ये शॉर्ट्स कपडेमध्ये असलेली रिया लगेचच म्हणत असते, कोण आला असेल आता? त्यावर राकेश म्हणत असतो, अगं कोणी येऊ दे, आपल्याला फक्त ते वेटर लोक येऊन विचारणार की सर काय पाहिजे का, मॅम काय पाहिजे का, बाकी कोणीही येऊ शकत नाही. त्यावेळेला रिया म्हणत असते, प्लीज दार उघडू नको, मी शॉर्ट्स घातलाय ना. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, अगं या ठिकाणी सगळं चालतं, या वेटर लोकांनी तर अनेक लोकांना असं शॉर्ट्स मध्ये पाहिलेलं असतं, त्यांच्यासाठी काही नवल नाहीये ते. तरीही रिया म्हणत असते, नको ना प्लीज राकेश, थांब आधी त्या खालच्या दुर्बिणीमधून मला बघू दे बाहेर कोण आहे. आणि लगेचच आपण पाहतोय थेट त्या रियाने दुर्बिणीमधून बाहेर पाहिलेलं असतं तर सूट बूट मध्ये कोणतरी व्यक्ती आहे. रिया राकेशला म्हणते, सूट बूट मध्ये कोणतरी व्यक्ती आहे, प्लीज दार उघडू नको. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं तो या हॉटेलचा मॅनेजर असेल, आपल्याला हे हॉटेल कसं वाटतंय हे रिव्ह्यू विचारायला आला असेल. त्यावर रिया म्हणत असते, तरी काही असलं तरी खोलू नको. शेवटी राकेश दार उघडतो आणि समोर अर्णवला पाहून राकेश हादरतो. राकेश लगेचच बोलू लागतो, अर्णव तू इथे? त्यावर अर्णव म्हणत असतो, हो. आणि अशातच आता राकेश लगेचच दार लावत असतो, पण अर्णवने तेवढ्यात राकेशला लपटून आतमध्ये प्रवेश केलेला असतो. रिया प्रचंड घाबरते. रिया म्हणत असते, हा कोण आहे, कोण असा आत कसा शिरला? त्यावर राकेशला काही बोलता येत नसतं आणि अशातच आता अर्णव त्या मुलीकडे पाहतो. तर अर्णव राकेशला म्हणत असतो, नालायका काय चाललंय हे सगळं? म्हणजे बायकोला सांगून या ठिकाणी आलास आणि या ठिकाणी मजा मारतोयस तू? त्यावर रिया म्हणत असते, ओ मिस्टर काय बोलताय तुम्ही? माझ्या होणाऱ्या नवऱ्याला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. त्यावर अर्णव म्हणत असतो, गप्प बस ग छिमुद्रे. त्यावर मात्र आता रिया म्हणत असते, ओ मिस्टर माझ्याशी उलट भाषेत बोलायचं नाही हा. राकेश काय चाललंय याचं? याला आत्ताच्या आत्ता हाताला धरून बाहेर काढ. त्यावर मात्र राकेश मनातल्या मनात बोलत असतो, कसा बाहेर काढू मी? हा तर माझ्या बायकोचा भाऊ आहे. आणि अशातच आपण पाहतोय राकेश लगेचच म्हणत असतो, अर्णव जरा बाहेर चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवने आधीच ईश्वरीला मेसेज केलेला असतो आणि लगेचच ईश्वरी अंजलीला घेऊन त्या ठिकाणी येते आणि समोर राकेशला पाहून ईश्वरीच्या बाजूला उभी असलेली अंजली हादरते. अंजली म्हणत असते, राकेश काय करताय तुम्ही इथे? आणि लगेचच अंजलीचं लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या मुलीकडे जातं ज्या मुलीने शॉर्ट्स घातलेले असतात. आत्ता सगळं अंजलीच्या लक्षात येतं की राकेश या ठिकाणी येऊन अय्याशी करतोय.
लगेचच आता अंजलीला अर्णव म्हणत असतो, ताई ताई पाहिलंस, तुला 4 दिवस सांगून हा माणूस या ठिकाणी येऊन या मुलीबरोबर अय्याशी करतोय. त्यावर लगेचच आता अंजली या राकेशला झापत असते. लगेचच आता रिया पुढे येते आणि म्हणत असते, राकेश काय चाललंय या बाईचं? ही बहीण आहे ना तुझी? हिला इतका अधिकार कोणी दिला? त्यावर मात्र आता अंजलीने असं म्हटलेलं असतं, गपगबस फटाकडे, काय कळतं की नाही तुला? मी याची बहीण नसून याची बायको आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ती मुलगी रिया पूर्णपणे हादरते. ती लगेचच म्हणत असते, म्हणजे म्हणजे तू आतापर्यंत माझ्या बरोबर फक्त आणि फक्त अय्याशी करत होतास, मला फसवत होतास, मला लग्नाची स्वप्न दाखवत होतास. आणि अशातच अंजली म्हणत असते, हो, हा नालायक असाच आहे. याने देखील माझ्याबरोबर लग्न करून मला प्रेग्नेंट केलं आणि आता हा इकडे तुझ्याबरोबर मजा मारतोय. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो, अंजली गप्पा बस, उगाच या रियाला खोटं नाटं सांगू नको, तू माझी बायको नाहीयेस. त्यावर मात्र अर्णवने साटकन राकेशचं थोबाड फोडलेलं असतं. राकेश म्हणत असतो, अर्णव माज आलाय का तुला? लक्षात ठेव, मी काय करीन ना सांगता येत नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय रिया पुढे येते आणि म्हणत असते, राकेश काय ते खरं मला कळलं पाहिजे. जर ही तुझी बहीण असेल तर मी तुझ्या बाजूने आहे आणि जर ही तुझी बायको असेल ना तर मी तिच्या बाजूने आहे. बघ काय ते ठरव. त्यावर राकेश म्हणत असतो, रिया डार्लिंग का ऐकतेस तू या लोकांचं? ही माझी बहीणच आहे. हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते, ए अंजली, जास्त शहाणपणा करू नको आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न तर करूच नको. त्यावर मात्र अंजलीने रियाच्या सानकन कानाखाली दिलेली असते आणि अंजली म्हणत असते, तुला काही कळतं का तुला काही? कुठेही थोबाड उचकटू नको. हा माणूस तुझा फक्त आणि फक्त वापर करतोय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता या रियाला नेमकं काय करावं कळत नसतं आणि अशातच रिया म्हणत असते, काय खरं काय खोटं मला कळेल का? तेवढ्यात आपण पाहतोय ईश्वरीने या रियाला अंजली आणि राकेशच्या लग्नाचे फोटो दाखवलेले असतात. ते फोटो पाहिल्यानंतर रिया हादरते. रिया लगेचच म्हणत असते, नालायका, म्हणजे आतापर्यंत फक्त आणि फक्त तू माझा वापर करून घेतलास. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, रिया डार्लिंग, मी या अंजली बरोबर लग्न केलं होतं, पण हिने मला ते सुख दिलं नाही जे सुख तू मला देत आहेस. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, कुत्र्या काय बोललास तू? काय बोललास तू? आणि अशातच आता अंजलीने स्वतःची सँडल काढत राकेशला बदडायला सुरुवात केलेली असते. राकेश म्हणत असतो, ए अंजली, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक फाईट मारीन, जाऊन पडशील त्या सोफ्यावर, मग काय होईल माहितीये ना? त्यावर अर्णव म्हणत असतो, कुत्र्या, फाईट तू मारणार? मी तर तुला अशी लात घालेन ना तुझ्या कंबरट्यात की तुला उठताच येणार नाही. त्यावर लगेचच आता राकेश अंजलीला ढकलायला जात असतो, पण तेवढ्यात अर्णवने पुढे येऊन या राकेशच्या गळ्यावरच एक फाईट मारलेली असते आणि राकेश थेट बाजूला पडतो. अशातच आपण पाहतोय रिया म्हणत असते, अंजली अंजली मला माफ कर, खरंच मला नव्हतं माहिती की हा तुझा नवरा आहे. याने तर मला सांगितलं की हा तुझा भाऊ आहे. त्यावर मात्र अंजली म्हणत असते, अगं तुला तर आता कळलंय, मला तर लग्नाच्या 4 वर्षानंतर सगळं कळतंय. काय करू मी या माणसाचं आता? त्यावर रिया म्हणत असते, काय करू काय काय करू, याला पोलिसात द्यायचं. तूही तक्रार कर, मीही तक्रार करणार. नाही माहिती आणखी अनेक किती लोकांना फसवलं असेल. त्यावर ईश्वरी म्हणत असते, साधारण 5 ते 6 जणींना ह्याने फसवलंच आहे आणि याच्या विरोधात तुम्ही दोघांनी जरी तक्रार केली ना तरी याचे चांगलेच 12 वाजणार आहेत. हे वाक्य ऐकल्यावर मात्र राकेश म्हणत असतो, प्लीज असं काही करू नका. बघा, हवं असेल तर मी तुम्हा दोघांशी लग्न करून तुम्हा दोघांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र रियाने थेट आपली सँडल काढत राकेशच्या थोबाडावर फटके मारायला सुरुवात केलेली असते. रिया म्हणत असते, नालायका, काय बोलतोयस तू? म्हणजे मला फसवलंस, अंजली ताईंना फसवलंस, मग आता यापुढे आमच्या दोघांबरोबर लग्नाचं संसार करायचं स्वप्न बघतोस काय? म्हणजे दोन्हीकडनं तुला मलाई खायची आहे काय? त्यावर लगेचच आता ईश्वरीने पुढे येत अंजलीला म्हटलेलं असतं, ताई ताई तुम्ही मागे वा, तुम्ही काही काळजी करू नका. या नालायकाला काय शिक्षा द्यायची ना ते आता मी ठरवलंय. आणि लगेचच आपण पाहतोय
ईश्वरीने एक दांडका आणलेला असतो. त्या दांडक्याला तिने नको तेवढ्या सुया टोचलेल्या असतात आणि त्या सुया टोचलेला दांडका अंजलीच्या हातात देत ईश्वरी म्हणत असते, ताई, या नालायकाने तुम्हाला आतापर्यंत जी काही तकलीफ दिली आहे ना, त्या तकलीफ समोर हा दांडकाच खरा उपयोग ठरणार आहे. अंजलीने तो दांडका हातात घेतलेला असतो आणि राकेशला पाठीवर मारायला सुरुवात केलेली असते. जसा तसा दांडका राकेशला फटकवत असतो तसा तसा राकेशच्या शरीरावर रक्ताच्या थरा लागलेल्या असतात आणि राकेश म्हणत असतो, अंजली, मला माफ कर, मी चुकलो, मी नाही करणार यापुढे असं काही. त्यावर अंजली म्हणत असते, कुत्र्या, तू यापुढे असलं काही करावं त्या लायकीचाच मी तुला ठेवणार नाहीये. आणि अंजलीने मागून पुढून या राकेशला बदडलेलं असतं आणि शेवटी अर्णव म्हणत असतो, थांब ताई, या नालायकाला जास्त मारणं योग्य नाहीये, खरं तर याला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय आता अर्णवने या राकेशला पोलिसात द्यायचं ठरवलेलं असतं. त्याच वेळेला रिया म्हणत असते, नाही, या नालायकाला पोलिसात देऊ नका, याने जर समजा पोलिसात दिलं ना तर हा कधीही सुटू शकतो आणि पुन्हा असलं काही करू शकतो. माझी तर अशी इच्छा आहे, या नालायकाला अशी शिक्षा करा ना की उभ्या आयुष्यात त्याने कोणत्या मुलीकडे त्या नजरेने पाहिलं नाही पाहिजे. त्यावर अंजलीचं म्हणणंही तेच असतं आणि अशातच अर्णव म्हणत असतो, असं असेल ना तर या कुत्र्याला मी बडवून काढतो, याला चांगला तोडून काढतो. आणि लगेचच अर्णवने आपल्या पद्धतीने या राकेशला तुडवायला सुरुवात केलेली असते. लगेचच आता राकेश म्हणत असतो, अर्णव, स्वतःला काय बॉडीगार्ड समजतोस का रे? जिम मध्ये गेलास, थोडी बॉडी बनवलीस तर माझ्यावर हल्ला करशील काय? माझा हात सुटला ना तर चटणी होईल तुझी. आणि अशातच आता थेट अर्णवने राकेशला म्हटलेलं असतं, ये बाय 1 by 1 ये. आणि दोघं फायटिंग करत असतात. त्यात अर्णव जिंकतो, राकेश हरतो आणि शेवटी ईश्वरी म्हणत असते, थांबा अर्णव सर, या कुत्र्याला मला सुद्धा थोबाडावर 2 फटके मारायचे आहेत. आणि लगेचच ईश्वरीने या नालायकाच्या थोबाडावर 2 फटके देत असं म्हटलेलं असतं, कुत्र्या, तुझी लायकी हीच आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, या राकेश बरोबर नेमकं या राजेश शिर्के कुटुंबाने काय केलं पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.